नमस्कार. सत्यार्थ महाराष्ट्र न्यूजमध्ये मी रुपेश पाटील आपलं स्वागत करतो. कोकण हा नररत्नांची खाण आहे. या कोकणाने अनेक महान सुपुत्र भारतात दिले. महाराष्ट्रात कोकणातील सुपुत्रांनी वेगवेगळ्या उंचीवर आपल्या यशाची पताका रुजवली. सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी तालुक्यातून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक नाव जे सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि उद्योग क्षेत्रामध्ये सध्या एक लक्षवेधी ठरतं आहे. खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अवेअरनेस जो आहे तो अवेअरनेससाठी ॲडव्होकेट नकुल पारसेकर हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आजच्या सत्यार्थच्या धडक बेधडकमध्ये आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. ॲडव्होकेट नकुल पारसेकर आपल्यासोबत आहेत. ॲडव्होकेट साहेब, सत्यार्थ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपली नुकतीच मसियाच्या सोशल मीडियाच्या सेलच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल आपलं विशेष अभिनंदन आमच्या टीमकडून. अनेक दिवसापासून आपलं वेगवेगळ्या क्षेत्रात नाव आहे, ते चर्चिलं जातं आहे. सहकार असेल, उद्योग क्षेत्र असेल आणि विशेषतः कुडाळ MIDC मध्ये जेव्हापासून आपण एंट्री घेतली तेव्हापासून जी मृतावस्थेमध्ये आलेली MIDC आता ऊर्जित अवस्थेत येते आहे. मसिया आणि कुडाळ MIDC काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता सरकारी नोकऱ्याचं दालन आता बंद झालेलं आहे. जेव्हा आपण डंकेल प्रस्ताव स्वीकारला आणि खुली अर्थव्यवस्था स्वीकारली तेव्हापासून सरकारी नोकऱ्यांची जी उपलब्धता होती ती मोठ्या प्रमाणात संपुष्टात आली आणि मग खाजगी कंपन्या वगैरे या विषयाकडे आता तो विषय वळलेला आहे. खरं तर आपला जो सिंधुदुर्ग आहे किंवा हा कोकणचा पूर्ण पट्टा आहे 4 जिल्ह्यांचा, त्यामध्ये निसर्ग संपन्नता आहे आणि निसर्गाने भरभरून दिलेला आहे. पण गेल्या साधारण 30-35 वर्षामध्ये त्या विषयाकडे जे कुठल्याही राजकीय पक्षाचे असो, सत्ताधारी असो, विरोधक असो, जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांनी जर या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं असतं तर खरोखरच हा मुळातच असलेला कॅलिफोर्निया आणखी मोठ्या प्रमाणात जगाच्या नकाशावर चांगल्या पद्धतीने पुढे आला असता. पण दुर्दैवाने ते आजच्या घडीला होत नाही आहे. कोकण MIDC ही माझ्या माहितीप्रमाणे साधारण 35 वर्षाहून जास्त काळापूर्वी कोकणचे सुपुत्र, त्यावेळेचे तत्कालीन मंत्री माननीय SN देसाई यांनी दूरदृष्टी ठेवून त्या MIDCचं गठन केलेलं होतं. त्या MIDC मध्ये आत्ता तुम्ही पाहायला गेलात तर 450हून छोटे मोठे उद्योग आहेत, पण बरेच उद्योग हे सीग उद्योग आहेत. आणि त्या MIDC मध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा माझे मित्र श्री मोहन वडावडेकर यांनी साधारण 3 वर्षापूर्वी माझ्यासमोर एक प्रपोजल ठेवलं की असा विषय आहे. ऑलरेडी MIDC कुडाळ MIDC इंडस्ट्री असोसिएशन कार्यरत आहेत, पण आता आपल्याला त्या ठिकाणी सक्रिय होऊन काम केलं पाहिजे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कुडाळ MIDC मध्ये त्यावेळेचे तत्कालीन अध्यक्ष आणि आता आमच्या टीममध्ये असलेले सल्लागार श्री आनंद बांदिवडेकर असतील, त्यानंतर त्या ठिकाणी शशिकांत चव्हाण असतील, ही सगळी जी जुनी मंडळी होती, ही जुनी मंडळी आपल्या पद्धतीने आपला व्यवसाय उद्योग सांभाळून काम करत होती. परंतु एक व्यवस्थित चालना मिळाली पाहिजे आणि ती चालना देण्याचं काम आता जी सगळी तेही त्या टीममध्ये आहेत, त्यांच्या टीमच्या सहकार्याने विशेषतः बांबू उद्योगामध्ये एक जी मोठी भरारी घेतली ते आमचे मित्र श्री मोहन वडावडेकर यांच्याकडे एक व्हिजन आहे. आणि कुठच्याही कार्यकर्त्याकडे, नेत्याकडे नुसतं व्हिजन असून चालत नाही, तर त्या व्हिजनला त्याची एक अंमलबजावणीची जोड द्यावी लागते. आणि त्या पद्धतीनं गेले 2.5 वर्ष आणि इतर अनेक पदाधिकारी आहेत. एक तरुण असा सहकारी आमचा सहकार्य कुणाल वरसकर आहेत, त्यानंतर डॉक्टर नितीन पावसकर आहेत, त्यानंतर ही सगळी मंडळी उद्योजक आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी प्रमोद भोगटे आहेत, अमित वळंजू आहेत आणि ही सगळी मंडळी काही सामाजिक प्लॅटफॉर्मवर पण काम करतात. त्यामुळे उद्योगामध्ये ते यशस्वी झालेलेच आहेत. पण त्या उद्योगातून जे काही 4 पैसे त्याला मिळतात त्याच्यातला काही निधी हा मंडळी सामाजिक कार्यासाठी खर्च करतात, वेळ देतात
आणि त्यामुळे एक वैचारिक जी वेवलेंथ होती, ही वेवलेंथ या सगळ्या आमच्या MIDC कुडाळ MIDC इंडस्ट्री असोसिएशनमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांबरोबर चांगल्या पद्धतीने जुळली गेली आणि त्याचा परिणाम म्हणून आता गेल्या 3 वर्षामध्ये कुडाळ MIDCने काट टाकायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. अर्थात त्या कुडाळ MIDC इंडस्ट्री असोसिएशनचा सेक्रेटरी म्हणून मी त्याचं श्रेय मी घेणार नाही, मी त्याच्यामधला एक बिंदू आहे. पण आमचे सगळे जे सहकारी आहेत, हे सहकारी, त्या सगळ्यांची मेहनत, मोहन होडावडेकर यांचं अध्यक्ष म्हणून नेतृत्व आणि ही सगळी जी मंडळी आहेत, या सगळ्या मंडळीचे सगळ्या समाजातील विविध घटकाशी एक चांगले संबंध आहेत, चांगला स्नेहबंध आहे. त्याचाही उपयोग आम्हाला त्या कामामध्ये होतो असं मला प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं. इथं काही समस्या अजून आहेत. MSCBच्या बाबतीत काही समस्या आहेत, त्या ठिकाणी जे काही भूखंड पडून आहेत त्या संदर्भातल्या काही समस्या आहेत. वरिष्ठ लेवलवर आमच्या बैठका होत आहेत आणि त्या अनुषंगाने पत्रेवर सुरू आहे, त्याचा फॉलोअप सुरू आहे. नवीन उद्योजक आता MIDCमध्ये यायला तयार आहेत, परंतु कधीही उद्योग जर यायला पाहिजे त्याला काही मूलभूत सुविधा आवश्यक असतात. रस्ते असेल, पाणी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आत्ताच्या काळातला, या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असेल तर तो म्हणजे लाईट, वीज पुरवठा व्यवस्थित नसेल तर उद्योगधंद्यांना खूप ती परिस्थिती मारक होते. हे आपले तिथे त्या भागातले काही छोटे उद्योग भोगतायत. कारण माझंही तिथं फूड प्रोसेसिंगचं युनिट आहे. त्या फूड प्रोसेसिंगच्या युनिटमध्ये सुद्धा जर 4-5 तास लाईट गेली तर त्या ठिकाणी ती सगळी प्रक्रिया थांबते आणि आम्हाला फार मोठं नुकसान सहन करावं लागतं. तिथं कामाला असलेल्या कामगारांना काम बंद पडलं तरी आम्हाला त्यांना पगार द्यावा लागतो आणि ही समस्या अनेक उद्योजकांच्या आहे. त्या अनुषंगाने काही विषय आम्ही वरिष्ठ स्तरावर आमच्या असोसिएशनच्या वतीने घेतलेले आहेत आणि ते घेतल्यामुळे पहिली एक त्या ठिकाणी आत्ता जे आम्हाला सोल्युशन मिळालं तर तिथं एक साधारण 6 कोटी रुपयांची जी स्ट्रीट लाईट पथदीप होते, ती पथदीप मंजूर होऊन त्याचं काम पण आता जवळजवळ संपत आलेलं आहे. त्यामुळे त्या MIDCमध्ये एक जुनी MIDC आहे आणि जिल्ह्यातली ती एकमेव मोठी MIDC आहे. त्या MIDCमध्ये आता तिथली कामगारांच्या समस्या, त्या ठिकाणी तिथले MIDC जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांबरोबर चांगला संपर्क ठेवून त्यांच्याशी सुसंवाद साधून, वरिष्ठ लेवलवर काही संपर्क साधून आम्ही सगळं टीम म्हणून काम करत आहोत. हे काम करत असताना आय नाही तर वी, मी एकटा असं नाही, पण आम्ही सगळे समूहाने एक परिवार म्हणून काम करतो आणि ते करामुळे टीम वर्कने काम करत असल्यामुळे त्याचे काही चांगले सकारात्मक परिणाम उद्योजकाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळतात. नक्कीच ॲडव्होकेट पारसेकरांनी जेव्हापासून सचिव पदाची धुरा घेतली तेव्हापासून कुडाळ MIDCला एक वेगळा आयाम आलेला आहे, हे सत्य आहे आणि त्याची अनेकदा आम्ही प्रचिती घेतलेली आहे. थोडा वेगळा प्रश्न आहे. आपला फेसबुक जे प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म अनेक हजारो लोक फॉलो करतात, मी सुद्धा त्याचा एक फॅन आहे. सामाजिक चेतना जागृत करण्यासाठी किंवा जे चुकीचं जे काही चाललं आहे, म्हणजे अगदी केंद्रीय स्तरापासून राज्यस्तरापर्यंत बिनधास्तपणे तुम्ही लिहितात. अगदी म्हणजे सत्ताधारी असतील, विरोधक असतील, जिथे जो चुकला त्याला तुम्ही थोडक्यात एक चाबूक मारण्याचं काम करतात. ही जी ऊर्जा आहे एक सामाजिक जीवनामध्ये किंवा उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा एक स्वतःचं लेखन शैली जी आहे ती पण, आपला जो भाग आहे आजचा धडक बेधडक, तसंच आपण सुद्धा बेधडकपणे ते मांडत असतात. अनेकदा त्याच्यावर विरोधक सुद्धा टीका टिप्पणी करत असतात, तुम्ही त्याच्यावर रिप्लाय पण देत असतात. ही जी नैतिक अधिष्ठानाची जी जाणीव जागृती आहे किंवा जो बेधडकपणा तुमच्यात आहे, हे नक्की कसं आलं? मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या देशातली राष्ट्र निर्माणाची संकल्पना घेऊन काम करणारी सगळ्यात मोठी संघटना कुठची असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर अशा प्रकारचं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संलग्न असलेली जी धार्मिक आघाडी आहे ती विश्व हिंदू परिषद आहे, विद्यार्थी आघाडी आहे ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, त्यानंतर कामगार आघाडी आहे ती भारतीय मजदूर संघ आहे, राजकीय आघाडी आहे ती भारतीय जनता पक्ष आहे. अशा या सगळ्या आघाड्या आहेत. माझ्या सुदैवाने मी या सगळ्या प्रक्रियेतून गेलेलो आहे. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचंही काम केलं, ज्या कामाच्या वेळी पहिली माझी ओळख आत्ताचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्याशी झाली आणि अनेक सहकारी मिळाले. भारतीय मजदूर संघाचं मी काम जवळजवळ
20 वर्ष केलं. जेव्हा मी पोस्टात नोकरीला होतो तेव्हा मी भारतीय मजदूर संघाचा या जिल्ह्याचा अध्यक्ष होतो आणि या जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडली. माझ्या त्यावेळेचे सहकारी LIC मध्ये काम करणारे श्रीधर काळे असतील, त्यानंतर LIC मध्ये दुसरे काम करणारे बाबा गव्हाणकर म्हणून आहेत, त्यानंतर काही काळ बापू गव्हाणकर पण आमच्याबरोबर होते, कारण ते स्टेट बँकेत होते. भारतीय मजदूर संघाशी संलग्न जेवढ्या संघटना जिल्ह्यातल्या होत्या त्या संघटनाचं मी काम करायचो आणि आमची पोस्टातली संघटना त्याच्याशी संलग्न होतो. त्यामुळे त्यावेळी सुद्धा कामगार क्षेत्रात काम करत असताना मी खूप प्रवास केला. आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यामध्ये काही अधिवेशनं, कॉन्फरन्स या सगळ्या कामगार चळवळीसाठी दिल्लीमध्ये 2 वेळा जे मोर्चे झाले, मोठे मोर्चे झाले, त्या मोर्चातही अगदी माझा सहभाग होता. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यात अशी आहे की सुदैवाने जे भारतीय मजदूर संघाचे प्रचंड चिंतन करणारे बुद्धिवादी नेते होते, ज्यांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली, ते श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी. दूरगामी विचार करणारा, हा तत्वचिंतन करणारा मोठा नेता, की रशियाची कशी वाट लागणार भविष्यात, हे भविष्य ज्यांनी आपल्या हयातीत वर्तवलं आणि 3 वर्षात रशियाचे तुकडे झाले. थर्ड वे नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं, ते मी वाचलं. त्या आदरणीय श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्याबरोबर या जिल्ह्यामध्ये मी जिल्हाध्यक्ष असताना कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 दिवस मला त्यांच्याबरोबर प्रवास करता आला, त्यांचा सहवास लाभला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचंही काम केलं. अनेक पूर्णवेळ कार्यकर्ते माझ्या घरी यायचे, राहायचे. हा सगळा विषय असल्यामुळे त्यानंतरच्या काळात मी नोकरी सोडली आणि काही काळ भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं. त्यामुळे त्यावेळेचं जे या सगळ्या परिवाराचं, विशेषतः भारतीय जनता पार्टीचं जे नैतिक अधिष्ठान होतं, त्या नैतिक अधिष्ठानचे त्यावेळेच्या माझ्यावर झालेले संस्कार आहेत. आणि त्यामुळे अन्याय सहन करायचा नाही, हे माझं ब्रीदवाक्य आहे. म्हणजे त्याला वाटेल त्याचे परिणाम भोगावे लागले तरी चालेल. आजच्या राजकारणामध्ये तुम्हाला पटो न पटो, जर प्रवाह गढूळ असेल तर त्या गढूळ प्रवाहाबरोबर गेला तरी तुम्हाला लाभ मिळवता येतात. आणि हे माझ्या स्वभावात मुळीच नाही. मी घरात माझी भाजी भाकरी कष्टाची खाऊन राहीन, पण कुणीतरी सांगितलं की गाढव उभा आणून केला याला घोडा म्हण आणि घोड्याला गाढव म्हण, हे सगळं नसल्यामुळे माझ्या लक्षात आलं साधारण 2007 ते 2008च्या दरम्यान की आपण राजकीय प्रवाहात काम करायला त्या अर्थाने नालायक आहोत, ही माझं स्पष्ट धारणा झाली. त्यापूर्वी मी म्हणजे श्रद्धेय आपले आप्पासाहेब बोगटे यांच्याबरोबर मी 2-2, 3-3 महिने त्यांच्या आमदार निवासात राहायचो, त्यांना मदत करायला. माधवराव भंडारी ज्यावेळी जिल्हाध्यक्ष होते त्यावेळी मी या जिल्ह्याचा चिटणीस होतो. मी ज्यावेळी त्या सगळ्या कामात होतो त्यावेळी कुडाळमध्ये सुद्धा जेव्हा 95 मध्ये सत्ता आली त्यावेळी मोठी प्रदेश कार्यकारिणी झालेली होती आणि त्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये सगळे मंत्रिमंडळही आलं होतं. प्रमोद महाजनांची एक जाहीर सभा कणकवलीत होते. त्यावेळी माझे त्यावेळचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय माजी आमदार विधान परिषदेचे संदेश कोडिलकर यांनी त्यावेळी माझ्याकडे जबाबदारी दिलेली होती आणि त्या सगळ्या विषयामध्ये मी तन मन धनपूर काही काळ काम केलं. पण त्यावेळेची विचारधारा, त्यावेळेचं नैतिक अधिष्ठान असलेले कार्यकर्ते आणि ते सगळे मंतरलेले दिवस होते माझ्या मते. आणि हे मंतरलेले दिवस ज्यावेळी संपत आले त्यावेळी लक्षात आलं की आपला आता ट्रॅक आहे तो बदलला पाहिजे, कारण आपल्याला कुठंच आपल्या कृतीला, उक्तीला, आपल्या जीवनशैलीला, आपल्या शरीराला मानवणाऱ्या गोष्टी नाहीत आहेत. पण मी शेवटपर्यंत एक विषय ठरवला की या देशामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी फार मोठं काम केलं आणि आजही जे काम करतायत, या देशामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 7 ते 8 महत्वाचे पोर्टफोलिओ ज्यांनी सांभाळून त्या खात्यामध्ये त्यांनी आमूलाग्र बदल केला आणि ज्याने सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकासाचा ध्यास घेतलेला होता, असे आदरणीय सुरेश प्रभू हे माझ्यासाठी आयडॉल आहेत. जसं मी अटलजींना मानतो, अटलजींचा मी पुजारी आहे. साधारण 16-17 वर्षापूर्वी अटल प्रतिष्ठान नावाची संस्था मी अटलजींच्याच नावानं सुरू केलेत आणि त्याचंही काम आज सुरू आहे. तसं त्याने मी प्रभूसाहेबांचं कार्यकर्तृत्व, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं व्हिजन, त्यांची काम करण्याची कार्यपद्धती, हे सगळं आणि एक नैतिक अधिष्ठान असलेल्या देशातील नेता म्हणून त्यांच्याकडे बघतो. त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना माहीत असेल की माननीय सुरेश प्रभू यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या सुद्धा त्या काळातील मोठ्या पत्रकार की ज्याने DNA, झी न्यूज किंवा त्या काळामध्ये जे
चित्रपटसृष्टीतील काही मॅगझिन द्यायचे, त्याच्यामध्ये जीव तोडून त्यांनी काम केलं, प्रभावीपणे काम केलं. जर्नलिझमची त्यांनी डिग्री पुणे विद्यापीठात घेतली होती. असं हे समाजाला व्यक्ती नाही दिशा देणारं दाम्पत्य हे माझं प्रेरणास्थान आहे. आणि त्या अनुषंगाने मी ठरवलं की आपण सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये आपल्या क्षमतेनुसार कार्यरत राहायचं. कर्मधर्म संयोगाने या सगळ्या प्रवासामध्ये या जिल्ह्यातील तरुण भारतचे पत्रकार श्री शेखर सामंत, त्यानंतर माझे दुसरे एक मित्र सकाळमध्ये अतिशय चांगलं काम करतात, चांगलं लिखाण करतात, ज्या शोधपत्रिका त्यामध्ये ज्यांच्याकडे आदराने बघता येईल असे दैनिक सकाळचे शिवप्रसाद देसाई, अशी जी सगळी मंडळी या क्षेत्रातील आहेत, कामगार क्षेत्रातील आहेत, उद्योग क्षेत्रातील आहेत, शैक्षणिक क्षेत्रातील आहेत. विशेषतः सावंतवाडीचं जे संस्थान राजघराणं आहेत त्यांच्याशी माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत. आणि त्यामुळे ही सगळी माणसं संपर्कात आल्यामुळे मी माझा एक प्लॅटफॉर्म फायनल केला की आपल्याला या पद्धतीनं काम करायचं आहे. हे सगळं काम करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते आणि ती मला या ठिकाणी मांडणं आवश्यक आहे की प्रवाहाविरुद्ध काम करत असताना तुमच्या पायांना काटे लागणार, तुम्ही रक्तबंबाळ होणार. कारण आजकालच्या तरुण पिढीला संघर्ष नको असतो. बरोबर. आजकालच्या तरुण पिढीला सहज रेडी टू इट, फास्ट फूड ही सगळे, कारण तो पिढीला दोष देता येणार नाही, कारण आजच्या सगळ्या बदलत्या परिवर्तनाच्या वातावरणाचा तो दोष आहे. राजकारणामध्ये सुद्धा तेच आहेत की परंपरागत एखादा प्रस्थापित राजकारणी असेल आणि त्याच्या घरात त्याचे परंपरागत काही मुलं वगैरे असतील तर त्यांच्याकडे ती क्वालिटी नसताना सुद्धा ती त्यांना संधी मिळते. कारण तो सगळा घराणेशाहीचा ज्याच्यावर परिवारवाद म्हणून आमचे पंतप्रधान या देशामध्ये वारंवार चर्चा करत असतात. त्यामुळे मी फेसबुकवर व्यक्त असताना मला जी गोष्ट पटली नाही मी त्याच्यावर व्यक्त झालो म्हणजे उचलली जीभ लावली टाळायला ही माझी पद्धत अजिबात नाही. मी एखाद्या विषयाच्या मुळाशी जातो, त्याची साधारण काउंटर व्हेरिफिकेशन करतो नेमकं काय आहे. नाहीतर ते टीव्हीवरच्या बातम्या ऐकल्या, पेपर वाचले, कारण आजकाल प्रसार माध्यमांची सुद्धा ती सुद्धा आता मला सवय, कारण ज्याला जो लाभ मिळतो, ज्याच्याकडून फायदे मिळतात त्या ओघाने त्यांची विचारधारा बदलत असते. त्यामुळे ते व्हेरीफाय केल्याशिवाय आपण त्यामध्ये व्यक्त होता कामा नये. पण आतून मी या बाबतीत खूप डिस्टर्ब आहे, कारण ज्या गोष्टी पटत नाहीत आणि मग मला प्रश्न असा पडतो की जे मी मांडलं त्याच्यावर मला जर एखाद्याने ट्रोल केलं तर त्या ट्रोल करणारा हा त्याच्यावर का विचार करत नाही की नाही बा ही गोष्ट ही जी मांडली या गोष्टीमध्ये काहीतरी सत्यता आहे. त्यामुळे ती एक गोष्ट खरोखरच मनाला खटकते. आता काल 15 दिवसापूर्वी माझ्यावर एक नवीन जबाबदारी आली आणि त्या जबाबदारी महाराष्ट्र स्तरावरची ती जबाबदारी आहे जी उद्योग क्षेत्रातील एक मोठी संघटना आहे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, की ज्याचं आत्ता नेतृत्व ललित गांधी करतायत. आणि ललित गांधीचं मी गेले 3-4 वर्ष काम पाहतोय की हा माणूस की त्या संघटनेसाठी आपल्या आयुष्यातला वेळ देऊन, अभ्यास करून, कुठच्याही प्रकारचा पक्षपातीपणा न ठेवता जे जे उद्योजक असतील, मग ते कुठच्या धर्माचे, पंथाचे, जाती, त्याची जात, धर्म, पंथ एकच की तो उद्योजक, या अनुषंगाने ती डेव्हलपमेंट त्याच्या उद्योगामध्ये, ज्या महाराष्ट्रातल्या काही MIDC आहेत, जे छोटे मोठे उद्योग करणारे जे उद्योजक आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत, त्यांच्या काही बँकी व्यवहाराशी निगडीत काही आर्थिक समस्या आहेत, या सगळ्या विषयाशी ललित गांधी हे त्या मंत्र्यांशी प्रत्यक्ष भेटून, त्यांना विनंती करून, त्यांची वेळ घेऊन, त्यांच्यातले काही एक्सपर्ट असतील त्या एक्सपर्टना बरोबर घेऊन या संघटनेचं काम करत आहेत. पर्यायाने काय असतं, आजकाल एक अशी परिस्थिती आहे म्हणजे ईदभर काम आणि हातभर प्रसिद्धी हा एक नवीन पॅटर्न डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे मी पाहिलं की ललित गांधी आणि त्यांचे सगळे सहकारी चेंबर ऑफ कॉमर्स, आशिष पेडणेकर आहेत, ही सगळी मंडळी खरोखर अतिशय चांगलं काम करतायत. आता आपल्या ज्या जिल्ह्यातून आपले कोकणचे सुपुत्र सन्माननीय परब, श्रीकृष्ण परब यांची, श्रीकृष्ण परब फार मोठे उद्योजक आहेत आणि एक माणूस म्हणून मला ते खूप भावतात. तर त्यांची आता कोकणचे विभागीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि ती निवड झाल्यामुळे एक इकडच्या सगळ्या कामाला एक चांगली चालना मिळेल हा एक आम्हाला विश्वास आहे एकंदरीत त्यांची कार्यपद्धती पाहता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही या चेंबर ऑफ कॉमर्समध्ये जशी
स्टेट लेवलवर मीडिया, त्यानंतर तुमचं पब्लिक रिलेशन आणि प्रसिद्धी या सगळ्या विषयामध्ये माझे को चेअरमन म्हणून जशी निवड झाली, नाशिकला एक 15 दिवसापूर्वी 2 दिवसाचा एक मोठं कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये ती निवड जाहीर झाली. त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये एक गव्हर्नमेंट काउन्सिलिंग मेंबर म्हणून गव्हर्निंग काउन्सिलिंग मेंबर म्हणून या जिल्ह्यातूनच शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे ते अच्युत सावंत भोसले, मालवणचे श्री विजय केनवडेकर, त्यानंतर कुडाळचे यशस्वी उद्योजक आणि जे मीडियामध्ये कार्यरत आहेत, DD1 मध्ये ते काम करतात, ते आमचे मित्र राजन नाईक. बांबू या विषयामध्ये आता अतिशय चांगलं काम करणारे आमचे संतोष राणे, त्यानंतर या ठिकाणी शिवाजी घोगळे, त्यानंतर मनोज वालावलकर आणि प्रभू अशी ही मंडळी या जिल्ह्यातून त्या चेंबर्सच्या गव्हर्निंग काउन्सिलवर काम करत आहेत. मला विश्वास आहे की ही सगळी जी मंडळी काम करत आहेत, या कामाचं जे मोजमाप आहे, या कामाचं जे सगळं नेमकी जी माहिती आहे ती तळागाळामध्ये जावी आणि चेंबर ऑफ कॉमर्सला एक वेगळी गती मिळावी या उद्देशानं त्या मला जी समिती दिलेली आहे त्या समितीचा मला जो को चेअरमन केलेला आहे, त्या समितीचा को चेअरमन म्हणून निश्चितपणे याला मी एक दिशा देईन, एक न्याय देईन असा मला ठाम विश्वास वाटतो. आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः सावंतवाडी आणि कुडाळ या भागामध्ये अनेक संस्था आहेत, जसं चाकाची खुर्ची फेम नसीमा देवीची साहस आहे, अशा अनेक संस्था आहेत की त्यांना ऊर्जित अवस्था देणं किंवा गती देणं हे महत्त्वाचं आहे, किंबहुना दिलीच पाहिजे. आपण सुद्धा त्याचे ट्रस्टी आहात, विविध क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत आणि विशेषतः दिव्यांगांसाठी म्हणजे जे वंचित आपले बंधू बांधव आहेत त्यांच्यासाठी ते काम करत आहेत. आपल्याला ह्या गोष्टीमध्ये बद्दल आपली सरकारकडून किंवा विद्यमान शासनाकडून म्हणेल किंवा विविध NGOs आहेत किंवा केंद्र स्तरावरून आपल्याला काय अपेक्षा काय वाटते? मुळात सामाजिक संस्था आहेत, या सामाजिक संस्था दुर्दैवाने का कुणास ठाऊक पण काही सामाजिक संस्थांना एक बदनाम केलं जातं. म्हणजे एखाद्या सामाजिक संस्थेकडून जर काही आर्थिक गैरव्यवहार झाले असेल तर त्यांना सगळ्याच सामाजिक संस्थांना एकाच गृहीत धरलं जातं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक संस्था काम करतायत आणि विविध घटकांसाठी काम करतायत. मला खरोखर त्या डॉक्टर नसीमा हुरजुक ह्यांचं एक कौतुक आहे. म्हणजे का कुणास ठाऊक आत्ता त्यांचं वय 73 वर्ष आहे आणि त्या टोटली पॅरालाइज आहेत, म्हणजे दिव्यांग आहेत. खुर्चीवर बसूनच ती अहोरात्र काम करतायत. त्यांच्या बाबतीत त्यांनी लिहिलेली चाकाची खुर्ची हा विषय सोडून द्या, पण त्यांच्यावर एक मोठी कादंबरी होऊ शकते, एवढं मोठं त्यांचं काम आहे. या देशातील राज्यपाल, या राज्यातले काही मुख्यमंत्री, पंतप्रधान, माजी राष्ट्रपती या सगळ्यांनी अगदी या आमच्या नसीमा दिदींना गौरवलेलं आहे. हे दिव्यांगाचं काम करणं सोपी गोष्ट नाही आहे. साधारण एक 25-30 वर्षापूर्वी माणगाव खोऱ्यातील एका उजाड माळरानावर 12 एकर जागेवर हा त्यांनी प्रोजेक्ट सुरू केला. सुरुवातीला जेव्हा त्यांनी तो प्रोजेक्ट सुरू केला त्यावेळी त्या ठिकाणी दूध उत्पादन, त्यानंतर तुमचं काजूचा हा विषय नंतर आला, पण दूध उत्पादन, शिलाई मशीनवर काम करणारे काही दिव्यांग भगिनी, त्यानंतर फार्मिंग असे सगळे विषय सुरू केले होते, पशुपालन वगैरे. आणि हा विषय एवढा बूम झाला की मोठ्या प्रमाणात तिथं दिव्यांग यायला लागलेत. मोठं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी उभं केलं आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना साथ दिली. आणि एकदा अशी घटना घडली की साधारण जेव्हा सुरेश प्रभू ऊर्जा मंत्री होते त्या काळामध्ये त्या मला अप्रोच झाल्या. काय अप्रोच झाल्या तर त्या तिकडे जाणारा एक जो छोटा ब्रिज होता त्या ब्रिजचा तो विषय होता. त्या माझ्या घरी आल्या होत्या. म्हणजे माझं घर हे खूप उंचावर असल्यामुळे त्यांना घरी मला नेता आलं नाही. खाली रस्त्यावर त्या खुर्चीवर बिचाऱ्या बसल्या आणि त्या ठिकाणी आमचं बोलणं झालं आणि ती त्यांची माझी पहिली ओळख. नंतर मी त्यांच्याशी जोडलो गेलो आणि काही तिथं आम्ही कार्यक्रम करायचे, आमचे काही वाढदिवस करायचो, आमच्या काही मित्रांचे वाढदिवस करायचो, काही
कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचं काम झालं. आताही त्या खरं म्हणजे त्यांची तब्येत ठीक नाही, पण त्यांची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेबद्दल मला कमाल आहे. आत्ता साहस नावाची जी ट्रस्ट आहे, साहस नावाच्या ट्रस्टमध्ये मला त्यांनी आग्रह केला. मी नको म्हणत होतो कारण त्यांचं ते खूप मोठं काम आहे, मला ती जबाबदारी पेलणार नाही. पण ते म्हणाले नाही की तुम्ही माझ्या अगदी भावासारख्या, तुम्ही या ठिकाणी त्या संस्थेमध्ये पाहिजे, आम्हाला आमच्या साहसमध्ये नकुल पार्सेकर हे नाव पाहिजे, असं त्याने त्यांचा तो मनाचा मोठेपणा होता. आणि मग मी ते मान्य केलं. त्या साहसमध्ये जे तेज कुरिअरचे तेज घाटगे आहेत ते त्याचे सेक्रेटरी आहेत, कोल्हापूरातले काही उद्योजक पण त्याच्यामध्ये आहेत, आणि मी एक त्याच्या 11 पैकी मी एक विश्वस्त आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की कोरोना काळामध्ये तिथला जो सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होता, काजूचा मोठा प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट अडचणीत आला. आणि अडचणीत आल्यावर नंतर मग थोडीफार आम्ही धावपळ केली आणि त्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. आणि त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये, आमच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून 1-2 महिन्यापूर्वी आपल्याला जे बजाज मधच्या उद्योगाकडून CSR मिळाला. आणि तो CSR आम्हाला तब्बल 2,26 लाख एवढा मिळाला आहे. आणि त्याचा आता पहिला हप्ता पण मिळाला. आणि त्या अनुषंगाने आता ते काजू उद्योग सावरण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्या उद्योगाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की मोठा आहे, शासनाकडूनही तिथलं गोडाऊन बांधण्यासाठी सुद्धा निधी मिळालेला होता. फार मोठा प्रोजेक्ट आहे तो. तिथं जे साधारण 140हून जास्त दिव्यांग बांधव आणि भगिनी आहेत तेच ते प्रोजेक्ट चालवत आहेत. म्हणजे तिथल्या मशीन ऑपरेट करणं, तो सगळा जे प्रक्रिया आहे ती सगळी प्रक्रिया करणं, त्यातलं सगळं ग्रेडिंग करणं काजूगराचं, त्याचं पॅकिंग करणं, मार्केटिंग, हा सगळा विषय ही सगळी आमची दिव्यांग मंडळी करतायत. आणि त्यांचं काम आहे, काम जे करतायत ते आमच्यासारख्या सुदृढ माणसाला, व्यक्तींना लाजवणार आहे. आता एक 5 महिन्यापूर्वी आणखी एक दिदींनी एक महत्त्वाची गोष्ट केली आहे साहसच्या माध्यमातून, की कागलला सुद्धा आता 2 एकर जागा साहसने खरेदी केलेली आहे. दीदींचं वय आता जवळजवळ ते 73 वर्ष आहे आणि त्या अवस्थेत आहेत आणि हे सगळं काम करतायत. त्यामुळे मलाही त्यांच्या तब्येतीची चिंता आहे, पण त्या थांबत नाहीत. आता त्या कोल्हापुरात आहेत, जाऊन येऊन असतात, जास्त वेळ इकडेच असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची आणखी एक त्यांचं स्वप्न आहे की माणगावमध्येच एका ठिकाणी एक साधारण 1.5-2 एकर जागा घेतलेली आहे. त्या जागेमध्ये तिथली जी दिव्यांग जोडपी आहेत साहसमध्ये काम करणारी, त्या दिव्यांग जोडप्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी छोटीशी घरकुलं बांधून देण्याची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. असा हा या देशातील दिव्यांगांसाठी जे आयुष्यात काही काम करता येईल, आपल्या आयुष्यातला काही जो वेळ आहे तो त्या कामासाठी खर्च करता येईल म्हणून मी साहसचा विश्वस्त म्हणून एक कार्यरत आहे. आणि मला ज्या विविध संस्थांमध्ये मी काम करतो त्या संस्थांपैकी सगळ्यात मनाला आत्मिक समाधान देणारं कुठचं काम असेल तर ते साहसचं काम, जे आदरणीय डॉक्टर नसीमा दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या प्रेरणेमधून मी करत आहे. नक्कीच अनाथांचे किंवा दिव्यांगांचे अश्रू पुसण्याचं हे एक मोठं धाडस नसीमा दिदींच्या माध्यमातून होतं आहे. आणि त्यांना ॲडव्होकेट नकुलजी पार्सेकर सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज काम करतायत. सर, शेवटचा एक प्रश्न आणि त्याच्यानंतर अजून एक उपप्रश्न असणार आहे. आज जी आपली तरुणाई आहे सोशल मीडियावर फार अभिव्यक्त होते आणि अगदी काल परवाचं मिटकरी प्रकरण असेल किंवा काय असेल त्याच्यात एक तरुणाचा बिचाऱ्याचा नाहक ज्याचा काही संबंध नव्हता, एक चांगला वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर होणारा तरुण गेला. एक ॲडवायझर म्हणून, सल्लागार म्हणून, कारण अनेक वर्ष, जवळजवळ 35-40 वर्ष तुम्ही सोशल प्लॅटफॉर्मवर आहात आणि अनेकांना तुम्ही दिशा देण्याचं काम करतायत, प्रेरणादायी आहात. अलीकडे तरुणांचं रक्त सळसळतं आणि कोणीतरी एक ठिणगी टाकली की ते त्याचा वणवा पेटवतात आणि नाहक आपला बळी देतात. अशा आजच्या आपल्या विशेषतः कोकणात पण अनेकदा अशा घटना घडतात की कोणीतरी एक दगड मारला की लोक डायरेक्ट पथराव त्याचा त्या ठिकाणी वर्षाव सुरू करतात. तरुणाईला आपण एक सोशल मीडियाच्या माध्यमातून जे व्यक्त होतात किंवा विविध क्षेत्रामध्ये व्हायलंट जे आहे व्हायब्रंट होतात अशा तरुणाईला आपण एक मोठा भाऊ या नात्याने काय सल्ला द्याल? आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला.
कारण आपला भारत देश हा आता तरुणांचा देश बनत चाललेला आहे. त्यांची जी ऊर्जा आहे ही ऊर्जा आपल्याला आपल्या राष्ट्र निर्माणाच्या समाज कल्याणाच्या कामाकडे कसे वळवता येईल हे तत्वज्ञान स्वामी विवेकानंद सांगून गेले. परंतु आजचं दुर्दैव असं आहे की आत्ताच्या तरुणाईला दिशाहीन बनवण्याचं काम जर कोण करत असतील तर हे सगळे राजकीय नाही, संधी साधू राजकारणी. कारण तरुणाई किती भरकटत चालली आहे तर त्या भरकटलेल्या तरुणाईला दिशा देण्याचं, त्यांच्या कामाला हात देण्याचं, त्यांच्या मनाला चांगले विचार निर्माण करण्यासाठीचं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी ही एक व्यवस्था म्हणून राज्यकर्त्यांची आहे. पण आपल्या देशातलं सोडून द्या, तो एक व्यापक विषय आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आजचं जे वातावरण आहे या वातावरणामध्ये आमच्या या महाराष्ट्रातील सगळ्या वयोगटातील, सगळ्या धर्मातील, सगळ्या जातीतील तरुणांना माझं आव्हान आहे की तुम्ही या राजकारण्यांच्या नादी लागून स्वतःच्या आयुष्याचं माथेरं अजिबात करून घेऊ नका. कारण शेवटी कसं असतं राजकारणामध्ये, म्हणजे याच्या बाबतीत मला प्रमोद महाजनांचं आठवण होते की प्रमोद महाजन ज्यावेळी राजकीय भाषणं करायचे, त्यांची राजकीय भाषणांच्या कार्यक्रमाला मी बऱ्याच वेळा उपस्थित राहिलेलो आहे, त्यावेळी सांगायचं ते की राजकारणामध्ये यूज आणि थ्रो ही कन्सेप्ट दिवसेंदिवस वाढत चालली आणि कधीही राजकारणामध्ये पळत्या घोड्यावरच माणसाने बसायचं असतं. तुम्ही थकलेल्या म्हाताऱ्या घोड्यावर जर तुम्ही बसलात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे ज्या राक्षसी महत्वाकांक्षा आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाही. हे प्रमोद महाजन रोखठोक खरं बोलायचे. त्यांची मी ते सगळे विचार ऐकलेले आहेत. महत्वाची गोष्ट अशी आहे की आजची तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीने हा विचार केला पाहिजे, तुमच्या तरुणांच्या ज्यावेळी झुंडी एखाद्या राजकीय नेत्याच्या मागे झिंदाबादच्या घोषणा देऊन फिरतात, तुमचा जोपर्यंत उपयोग आहे निवडणुकांपुरता, राजकारणापुरता, तेवढी सगळी मंडळी, त्याच्यामध्ये कुणीही साव राहिलेलं नाही, करून घेतात. ते त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले की मागे वळून पाहताना तुमचा विचार त्यांच्या मनात नसतो. त्याला एखादा अपवाद असेल परंतु तुमचा विचार नसतो. त्यावेळी मग ह्याच्यावर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकं, चित्रपट निघालेले आहेत. त्यामुळे जे वामनराव पैने सांगितलं, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्यामुळे तुझ्या जीवनाबद्दल सकारात्मक, तुझ्या कुटुंबाबद्दल, तुझ्या आरोग्याबद्दल, तुझ्या रोजगाराबद्दल सकारात्मक कसा विचार करायला पाहिजे तूच ठरवायला पाहिजे. राजकीय मंडळी ही त्या त्या काळामध्ये, निवडणुकीच्या काळात जे राजकीय तवे तापलेले असतात त्याच्यावर त्या पोळ्या भाजतात आणि त्या पोळ्या भाजून त्यांच्या त्या खायला जातात. तुम्हाला त्या ठिकाणी ते लक्षात ठेवत नाही. उद्या या सगळ्या ह्याच्यामध्ये मी अनेक असे खटले बघितलेले आहेत की अशा प्रकारचे पॉलिटिकल व्हायलन्स झाले. त्या पॉलिटिकल व्हायलन्समध्ये ज्यांचे कोणाचे जीव गेले त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी आजही तुरुंगामध्ये सडतायत. ही मंडळी नंतर तुम्हाला हात द्यायला विचारत नाहीत. त्यामुळे ठीक आहे, एखाद्या राजकीय पक्षाच्या विचारधारेसाठी काम करणं हा एक भाग वेगळा असतो, विचारधारा पटो न पटो. आणि एक परिस्थिती अशी होऊन बघते की कधी कधी वेगळी विचारधारेवर सुद्धा विश्वास ठेवून तरुण आपलं आयुष्य संपत असतात. ती वेगळी विचारधारा अशी असते की सार्वजनिक जीवनामध्ये, सार्वजनिक व्यासपीठावर ही सगळी नेते मंडळी मोठमोठ्या आयडिओलॉजीत मांडत असतात, पण त्या आयडिओलॉजीप्रमाणे ते वागत नाही. म्हणजे चारित्र्य निष्ठा, एकनिष्ठा वगैरे सगळं म्हणत असतात आणि एक नेता दिवसभरामध्ये 5-5 पक्षात प्रवेश करत असतो. तो प्रवेश करत असतो तो त्या तरुणांच्या भल्यासाठी, त्या जनतेच्या भल्यासाठी नाही, ते त्याला त्याची पुढच्या 100 वर्षाच्या आपल्या कुटुंबाच्या आणि सगळ्या पिढ्यांची तजवीज करायची असते. हाच एक विषय आहे. कोणी किती सांगो, आजचं राजकारण हे एवढं स्वार्थी बनलेलं आहे. या स्वार्थी राजकारणात जे तरुण पिढी आहे, या तरुण पिढीने आपलं आरोग्य, आपलं कुटुंब, आपला उद्योग आणि आपली चांगली जीवनशैली मेंटेन करण्याचा विचार करावा असं मी या प्रसंगी कळकळीचं आवाहन करतो. नक्कीच ॲडव्होकेट पारसेकर अनेक सामाजिक जीवनात वावरत असताना संस्थांवर सुद्धा ते काम करत स्वतः, आणि त्यांनी जे सांगितलं ते शाश्वत सत्य आहे. आणि आपण बघतोय की काही तरुणाईंची, युवकांची माथी भडकवली जातात आणि कुठेतरी मग दंगल उफाडते. आणि ॲडव्होकेट नकुल पारसेकर यांचा उद्या वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त धडक बेधडक म्हणून त्यांची आपण आज चर्चा केलेली आहे. आणि पारसेकर साहेब सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून
आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख धन्यवाद. शुभेच्छा. आभारी. आपल्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी तर आपण जोपासत आहात, पण उद्याचाही वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातूनच साजरा होणार आहे. आमच्या संपूर्ण परिवाराकडून आणि एकूणच कोकणवासियांकडून, तमाम महाराष्ट्रवासियांकडून आपल्याला हृदयापासून शुभेच्छा देतो. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह, सत्यार्थ महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग.